नमस्कार. मी ॲडव्होकेट राणी सोनवणे, ॲडव्होकेट आणि नोटरी. आज मी नोटरीविषयी एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेले आहे. तो म्हणजे बऱ्याचशा लोकांनी माझे व्हिडिओ पाहून त्याच्यामध्ये कमेंट केलेले आहे आणि मला स्वतः प्रत्यक्षात भेटून त्यांनी सांगितलं की रजिस्टर कसं नोंदवायचं, म्हणजे रजिस्टरमध्ये डॉक्युमेंट कसे नोंदवायचे, रजिस्टर कसं भरायचं, त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ अजून एक तुम्ही बनवा. जे की मी रजिस्टरवर एक व्हिडिओ बनवलेला आहे, पण आता हा डिटेल व्हिडिओ मी रजिस्टरवर बनवत आहे आज. तर सर्वात प्रथम मला तुम्हाला सांगायचं की जे आपलं रजिस्टर जे आहे ते रजिस्टरच्या त्या पहिल्या पानावर मी तुम्हाला सांगितले की पहिल्या पानावर आपल्याला हे अशा पद्धतीने तुमचं सर्टिफिकेट लावायचं. मी तुम्हाला हे पहिलं पान आहे माझं आणि हे असं मी सर्टिफिकेट लावलेलं आहे, दिसतंय ना. हे पहिलं पान आहे. हे माझं नोटरी रजिस्टर आहे. ओके, हे माझं रजिस्टर आहे नोटरी. हे चेक झालेलं रजिस्टर आहे माझं. ओके, हे चेक झालेलं रजिस्टर आहे आणि मग त्याला पहिल्या पानावर मी हे असं नोटरीचं माझं सर्टिफिकेट लावलेलं आहे आणि मग हे दुसऱ्या पानापासून हे चेक केलेलं आहे. तर हे पहिल्या पानावर जे नोटरीचं आपण सर्टिफिकेट आपण चेक, आपलं कसं आहे की हे का लावतो आपण, तर आपल्याला हे रजिस्टर जे आहे हे डिस्ट्रिक्ट कोर्टातर्फे हे चेक होतं आणि ते चेक झाल्यावर ते एक रिपोर्ट देतात. त्या रिपोर्टला इन्स्पेक्शन रिपोर्ट म्हणतात. हे बघा, हा इन्स्पेक्शन रिपोर्ट हा आहे असा. हा इन्स्पेक्शन रिपोर्ट असा येतो आणि इन्स्पेक्शन रिपोर्टवर हे डिस्ट्रिक्ट कोर्टाची साईन, सिग्नेचर आणि त्यांनी शिक्का आहे त्यांचा. तर त्या इन्स्पेक्शन रिपोर्ट जो आहे त्या इन्स्पेक्शन रिपोर्टवर काय काय कॉलम आहेत बघा, याच्यावर लिहिलेलं आहे. इन्स्पेक्शन रिपोर्टमध्ये मी वाचून दाखवते की त्या इन्स्पेक्शन रिपोर्टमध्ये लिहिलं आहे, वेदर द रजिस्टर अँड रेकॉर्ड आर मेंटेनिंग ॲज प्रोव्हाइडेड अंडर नोटरीज ॲक्ट अँड रूल. म्हणजे तो रजिस्टर जे आहे तो नोटरी ॲक्टप्रमाणे व्यवस्थित फिलअप केलं आहे की नाही. दुसरं काय आहे की वेदर ऑल कॉलम्स ऑफ द रजिस्टर आर प्रॉपरली रिटर्न. मग आपल्या नोटरीच्या रजिस्टरवर किती कॉलम आहेत बघा. हे जे कॉलम बघितले तुम्ही, हा एक नोटरी स्टॅम्प आहे, प्रिस्क्राईब फी आहे, नोटरी फी आहे, सिरियल नंबर, रिसिप्ट बुक आहे, पार्टी सिग्नेचर आहे, नोटरी सिग्नेचर आहे, ब्रीफ कंटेंट ऑफ डॉक्युमेंट आहे, नेम, ॲड्रेस आणि पार्टी आहे, नेचर ऑफ डॉक्युमेंट आहे, डेट आणि सिरियल नंबर आहे. तर हे जे सगळे जे कॉलम आहेत हे सगळे कॉलम व्यवस्थितपणे भरलेले जाणं गरजेचं आहे. आता हे माझं जे रजिस्टर मी तुम्हाला दाखवते हे पूर्ण चेक केलेलं रजिस्टर आहे. बघा, इथं मी पूर्ण ते भरलेलं आहे. इथं 25, 35, 35, नोटरी फी, नोटरी स्टॅम्प 25, प्रिस्क्राईब फी 35, नोटरी फी 35, सिरियल रिसिप्ट नंबर, पार्टीची सिग्नेचर, माझी सिग्नेचर, ब्रीफ कंटेंट ऑफ डॉक्युमेंट, नेम अँड ॲड्रेस ऑफ द पार्टी, नेचर ऑफ द डॉक्युमेंट, डेट आणि सिरियल नंबर. हे असं प्रत्येक जे कॉलम आहे ते पूर्ण करणं गरजेचं आहे, पूर्ण करणे गरजेचे आहे. आणि त्यामुळं मग ते जर तुमचं पूर्ण नसेल तर तुमचं जेव्हा ते इन्स्पेक्शन होईल साधारण डिसेंबरच्या महिन्यामध्ये ते सगळे नोटरी रजिस्टर चेक होणार आहेत. तुमचे पण नोटरी रजिस्टर, आत्ता जे नवीन नोटरी झाला आहे तुम्हाला सगळ्यांना पण नोटरी रजिस्टर डिसेंबरमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे आणि तेव्हा तो सर्टिफिकेट येतं. आता तुम्ही म्हणाल की हे सर्टिफिकेट काय करतो आपण, तर हे सर्टिफिकेट जेव्हा आपलं रिन्युअल असतं, आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही नोटरी झालेला आहात, तुम्ही कायमस्वरूपी नोटरी झालेला आहात, 5 वर्षानंतर तुम्हाला हे रिन्यू करायचं आहे. मग रिन्यू करताना तुम्हाला हे इन्स्पेक्शन रिपोर्ट द्यावे लागतात 5 वर्षाचे आणि हे 5 वर्षाचे रिपोर्ट तुमचे बघून तुमचं नोटरीचं जे ही आहे तुमचं प्रॅक्टिसची जी सर्टिफिकेट आहे ते 5 वर्षांनी पुन्हा रिन्यू होतं. त्यामुळं नोटरी रजिस्टर व्यवस्थित मेंटेन ठेवणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये अजून काय लिहिलेलं आहे की वेदर द ऑल नोटरियल ॲक्ट परफॉर्म बाय द नोटरी आर एंटर इन द रजिस्टर विथ प्रॉपर सिरियल नंबर रनिंग कंटिन्युअसली फ्रॉम बिगिनिंग टू द एंड. म्हणजे नोटरी रजिस्टरचे जे तुम्ही सिरियल नंबर टाकणार आहे, आता तुम्ही नवीन नोटरी आहात तर नवीन नोटरी म्हटल्यावर तुम्ही सिरियल नंबर 1 पासून सुरुवात करणार. तुम्ही नोटरी रजिस्टर नंबर काय देणार, एखादं डॉक्युमेंट तुमचं पहिलं सुरू झालं 1/2025 आणि आजची डेट, आज जर ते डॉक्युमेंट असेल तर मग तुमचं जे रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे नंबरचं ते 1 पासून सुरू होणार आहे. तर ते कंटिन्यू 1 पासून तुम्ही सुरू करणार आहे. इथं बघा, मी जे माझं 180 आहे, हे 81, 82, 83, तर तुमचं 1, 2, 3, 4, 5 असं येईल. तर ते हे कंटिन्यू तुमचं नंबर यायला पाहिजे, पुढं मागं काही नाही. म्हणजे समजा तुम्ही मध्ये काही गाळलं की 1, 2, 3 आणि मध्ये 4 नाही आणि 5च डायरेक्ट, तर तो प्रॉब्लेम होऊ शकतो. ते तुमच्या नोटरीच्या या इन्स्पेक्शनच्या रिपोर्टमध्ये येऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही जे नोटरी रजिस्टर भरताय, हे नोटरी रजिस्टर मी भरलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठेही मधी स्पेस नको आहे.
आता बघा पहिलं 180 हे माझं इथपर्यंत संपलं, इथं पुणे मी लिहिलं आहे. लगेच मी दुसरं सुरू केलेलं आहे 181 ॲग्रीमेंट. तर 181 ॲग्रीमेंट हे पण लगेच 182. मध्ये कुठंही फिलिंग द ब्लँक्स नाही आहेत बघा. इथं शेवटीसुद्धा तुम्हाला असं मध्ये काही नाही ठेवायचं. म्हणजे एक डॉक्युमेंट तुम्ही करणार, मध्ये 2-3 ओळी ठेवणार, शेवटी पण 2-3 ओळी ठेवणार, किंवा शेवटी संपायला आलं म्हणून बघा इथं संपलं आहे माझं, तरी मी 183 करून इथपर्यंत मी लिहिलं आहे आणि मग मी पुढं गेली आहे. त्यामुळं तुम्हाला कुठंही स्पेस ठेवायची नाही आहे, मध्ये कुठेही स्पेस ठेवायची नाही, फिलिंग द ब्लँक्स ठेवायचे नाही. सगळं तुम्हाला नोटरी रजिस्टर हे कंप्लीट करायचं आहे. इथं अजून नोटरी ते इन्स्पेक्शन रिपोर्टमध्ये काय आहे, वेदर द फी चार्ज फॉर एव्हरी नोटरियल ॲक्ट हॅज बीन मेन्शन इन कॉलम नंबर 8 ऑफ द रजिस्टर अँड वेदर द चार्जेस इज अन अकॉर्डिंग टू द रूल नंबर 10 ऑफ द नोटरीज ॲक्ट. म्हणजे हे जे आपण नोटरी रजिस्टर भरतो तर ते नोटरी ॲक्टच्या रूल नंबर 10 प्रमाणे हे कंप्लीट करतो. की रूल नंबर जर 10 जर आपण बघितला नोटरी ॲक्टमधला, तो नोटरी ॲक्टमधला जर रूल नंबर आपण 10 बघितला तर त्या 10मध्ये हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे की तुम्ही कशा पद्धतीने ते भरायचं आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही ते भरायचं आहे, की काय काय रिकाम्या जागा कशा तुम्ही सोडायच्या नाही आहेत. तर इथं बघा नोटरी रूल जे आहे ते लिहिलं आहे, फीज पेएबल टू नोटरी फॉर डुईंग एनी नोटरी ॲक्ट. फीजचं सांगितलं आहे, फीजमध्ये त्यांनी सांगितलं आहे ते आपण नंतर येऊ. फ्यूजवर पहिले आपण रजिस्टरवर बोलू. मग त्याच्यामध्ये 10 जो 2 आहे, द रेट्स ऑफ द फीज टू बी चार्ज ऑफ बाय नोटरी शॅल बी डिस्प्लेड बाय हिम इन कॉन्स्पिशियस प्लेस इनसाइड ॲज वेल ॲज आउटसाईड द चेंबर ऑफ द ऑफिस. म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे की आपण जिथं बसतो तिथं तुम्ही रेट लिहिणं गरजेची आहे, तुम्ही जिथं ऑफिस आहे तुमचं तिथं. तर थर्ड काय लिहिलं, इन ॲडिशन फॉर द अबव फीज नोटरी मे चार्ज द ट्रॅव्हलिंग अलाउन्स बाय रोड बाय रेल और रेट ऑफ द रुपीज पर किलोमीटर. म्हणजे हे कधी आहे की समजा तुम्ही एखाद्या वेळेस नोटरीचं व्हिजिटेशन तुम्ही करता, विजिट करता, समजा व्हील आहे की ती व्यक्ती येऊ शकत नाही किंवा त्यांचं एज आहे जास्त, सिनियर सिटीजन आहे किंवा त्यांना वेळ नाही आहे, त्यांना घरी बोलवायचं तुम्हाला, ते व्हिजिटेशन चार्ज तुम्हाला देतात आणि ते व्हिजिटेशन चार्जेस तुम्ही घेऊ शकता. असं 10मध्ये सांगितलं. तर 10मध्ये 10 रूल 10 प्रमाणे असं जे नोटरी रजिस्टर आहे ते व्यवस्थित तुम्ही फिल करणं गरजेचं आहे. पुढं काय लिहिलं आहे की वेदर द रिसिप्ट बुक इज मेंटेन विथ द काउंटर फॉईल डुप्लिकेट अँड रिसिप्ट इश्यू टू फर्दर फीज रिअलाइज. वेदर द रिसिप्ट बुक इज मेंटेन विथ डुप्लिकेट अँड रिसिप्ट इश्यूड फॉर द फीज रिअलाइज. तर हे माझ्याकडे नोटरी रजिस्टर आहे, सॉरी नोटरी पावती बुक आहे, हे चेक केलेलं आहे बघा. तर मग हे नोटरी पावती बुक असं आहे, हे तुम्ही सुरू केलं हे इथं बघा हे चेक केलेलं आहे. हे जे रेड आहे, हे रेड लाईन हे त्यांनी चेक केलेलं आहे. तर हे माझं आता हे 2024चं आहे, त्यामुळे थोडं जुनं झालेलं आहे. तर हे असं नोटरी रजिस्टर हे असं तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. इथं पार्टीची सिग्नेचर आहे, तर किती पैसे घेतले त्याचं आहे, आणि हे जे पावती बुक इथली जी दुसरी पावती आहे इथली ती आपण फाडलेली आहे. अशा पद्धतीने हे नोटरी पावती बुक तुमचं भरणं गरजेचं आहे, ते पण चेक होतं. आणि पुढं काय सांगितलं, वेदर सिरियल नंबर ऑफ रिसिप्ट इज मेन्शन इन कॉलम नंबर 9 ऑफ नोटरियल रजिस्टर. मग ती नोटरीची जी सिरियल नंबर आहे, म्हणजे हा जो सिरियल नंबर आहे, हा सिरियल नंबर ऑफ रिसिप्ट बुक, हा नोटरीचा सिरियल नंबर हा 180 इथं आहे. तर माझ्या रिसिप्ट बुकवर पण 180 येणार. हा 180 इथं पण आहे. इथं तुमचा जो नंबर आहे सिरियल नंबर, जे तुमचं डॉक्युमेंटचं सिरियल नंबर आहे तेच तुमच्या रिसिप्ट नंबरवर येणं गरजेचं आहे. बघा की हे का गरजेचं आहे की कारण नोटरीमध्ये नोटरी करताना डॉक्युमेंट करताना बरेचसे काय चुकीच्या पद्धतीनेही काय लोक नोटरी करत असतात, चुकीच्या पद्धतीने फसवण्याच्या दृष्टीने किंवा फोर्ज किंवा अनव्हॅलिड असं, की त्यामुळं हे नोटरी रजिस्टर आपण व्यवस्थित भरणं गरजेचं आहे. आणि ते तुमचं चेक होणार आहे. म्हणजे फक्त तुम्ही आत्ता लिहून तुम्ही म्हणाल की ठीक आहे मी लिहिलं तरी काय होणार आहे, मी तर आता लिहिलं आहे, पण तसं नाही आहे. समजा एखाद्या पार्टीची सिग्नेचर राहिलेली आहे आणि मग नंतर तुम्हाला कळेल तर पार्टीची सिग्नेचर तुम्ही कसं काय करणार. म्हणून तुम्ही नोटरी करताना तुमच्या पार्टीची सिग्नेचर आहे का, रजिस्टरवर सिग्नेचर घेतली का, पावती बुकवर घेतली का, डॉक्युमेंटवर घेतली का, हे सगळं बघणं गरजेचं आहे. त्यामुळं मी हे रजिस्टरवर हा नोटरी करते. तर ते रजिस्टर फिल करताना अजून काय लिहिलं आहे इन्स्पेक्शन रिपोर्टमध्ये, वेदर सिग्नेचर ऑफ द पर्सन टू रिसिप्ट इश्यूड इज ऑप्टेन टू द काउंटर फॉईल डुप्लिकेट. म्हणजे रिसिप्टवर पण सही घेतली का पक्षकाराची, ते मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. रिसिप्ट रिझल्ट ऑफ रँडम चेक ऑफ सम एंट्रीज
इन द नोटरी रजिस्टर विथ करस्पॉन्डिंग काउंटर फॉर रिसिप्ट. सगळं ते नंबर वाईज बघतात की कसं भरलं आहे की नाही. आणि एनी अदर डिफॉल्ट डेफिशियन्सी फाउंड, मग तुमच्या रजिस्टरवर किंवा तुमच्या पावती बुकवर काही तुमचं डिफॉल्ट असेल, काही डेफिशियन्सी असेल तर ते इथं नोंदवतात. तर माझं काय झालं होतं एकदा की खरेदी पावती मी केली होती. खरेदी पावती म्हणजे आपण झोपडी वगैरे खरेदी वगैरे करतो ना, तर ती मी झोपडीची खरेदी पावती नोटराईज केली होती. तर त्याचं मला ऑब्जेक्शन इथं दिसतं आहे बघा, इथं लिहिलेलं आहे त्यांनी की 4ला एनी अदर डिफॉल्ट डेफिशियन्सी फाउंड, खरेदी पावती ॲट सिरियल नंबर 531. रिमार्क काय दिले, मेन्शन ॲट सिरियल नंबर 4. तर सिरियल 4वर डेट नव्हती त्यामुळं ते लिहिलेलं आहे. मग अशा पद्धतीने तुम्हाला हे अशा पद्धतीने कोणताच तुम्हाला शेरा यायला नाही पाहिजे. कारण नंतर मग हे सगळं जेव्हा तुमचं नोटरी रजिस्टर, जेव्हा तुमचं रिन्यू होतं नोटरी सर्टिफिकेट, आणि जेव्हा आपण हे सगळे सर्टिफिकेट तिकडं पाठवतो, मग आपल्या नोटरीचं जे लायसन आहे ते रिन्यू होणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्हाला हे नोटरी रजिस्टर, हे नोटरी पावती बुक व्यवस्थित लिहिणं, व्यवस्थित नोंदवणं खूप गरजेचं आहे. दुसरं म्हणजे की हे नोटरी रजिस्टर करताना मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की पहिल्या पानावर तुमचं नोटरी सर्टिफिकेट झेरॉक्स करून, प्रत्येक पानावर हे असे गोल शिक्के हवेत, प्रत्येक पानावर गोल शिक्के, प्रत्येक पानावर हे असे नंबर, हे माझं नोटरी रजिस्टर, हे असं नंबर, हे 1 ते हे असं सगळं. आणि मग हे नंबर जे आहेत शेवटी हे बघा, हे असं लिहिलं पेज नंबर 1 to 47. जेव्हा तुम्ही नोटरी रजिस्टर चेकिंगला देता तेव्हा हे लिहितात की पेज नंबर 1 to 47 अँड इट इन्क्लूड डॉक्युमेंट नंबर किती ते सिरियल नंबर, मग तुमची सही. त्यामुळे हे सगळे नंबर वाईज तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. आणि हे गोल्ड शिक्के जे मध्ये मी तुम्हाला मारायला लावलेले आहेत ऑलरेडी, त्याच्यावर मी एक व्हिडिओ केलेला आहे की अशा पद्धतीने हे जे गोल्ड शिक्के आहेत ते प्रत्येक पानावर मारणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे की नोटरी रजिस्टर भरताना बऱ्याच लोकांनी मला असं विचारलं की नोटरी रजिस्टर भरताना ब्लू पेननी भरू का ब्लॅक पेननी भरू. तर तुम्ही माझं तुम्हाला एक सजेशन असेल की तुम्ही ते ब्लू पेननीच भरावं. सगळं रजिस्टर ब्लू पेननीच भरावं, दुसऱ्या पेननी नको. आणि व्यवस्थित भरावं. ते भरल्यावर व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. नोटरी रजिस्टर झाल्यावर पुन्हा बघणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने हे जे नोटरी रजिस्टर आहे ते तुम्ही व्यवस्थित भरा. नोटरी रजिस्टर कसं भरायचं त्याच्याविषयी मी डिटेलमध्ये हा व्हिडिओ केलेला आहे. तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की हे जे राखाने आहेत इथं नोटरी स्टॅम्प, प्रिस्क्राईब फी, नोटरी फी, इथं 25 रुपये आहे नोटरी स्टॅम्प. तिकीटं किती रुपयाची लावतो आपण, 25 रुपयाची. प्रिस्क्राईब फी किती आहे, 35 रुपये. आणि नोटरी फी किती आहे, 35 रुपये. आणि हे रिसिप्ट बुक वगैरे. तर अशा पद्धतीने हे जे नोटरी रजिस्टर आहे हे तुम्ही भरणं आवश्यक आहे. आणि हे व्यवस्थित भरून तुम्ही व्यवस्थित भरून ठेवणं गरजेचं आहे. नोटरी रजिस्टर जे आहे ते प्रत्येक वर्षाच्या डिसेंबरमध्ये चेक होतं. आणि डिसेंबरमध्ये चेक झाल्यावर डिस्ट्रिक्ट कोर्ट जे आहे, ॲडिशनल डिस्ट्रिक्ट जज जे आहे, हे तुम्हाला सर्टिफिकेट पण देतं त्याचं, ते रजिस्टर केलेलं. त्यामुळं त्याच्यामध्ये आपल्या डेफिशियन्सी काय राहू नये. आणि आपलं नोटरी जे सर्टिफिकेट आहे ते रिन्यू होणं गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही काळजी घेणं गरजेची आहे. अशा पद्धतीने नोटरी रजिस्टर व्यवस्थित लिहा. नोटरी रजिस्टर लिहिण्याबाबत अजून काही क्वेरी असतील, अजून काही तुमचं म्हणणं असेल किंवा अजून काही तुम्हाला प्रश्न असतील तर ते मी नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. कमेंट बॉक्समध्ये विचारल्यावर मी ते वाचून तुम्हाला मी सांगू शकतो. थँक्यू सो मच. बाय.